एक दृश्य पाहिलं, विंचू पाण्यामध्ये पडला होता. आता विंचू काही चांगलं नाही, तुम्ही आम्ही असतो तर म्हटलं असतं बरं झालं मरतोय, मरू द्या म्हटलं असतं. पण ते महात्मा होते. दया, संताप, भांडवल. साधू पुरुषाचं भांडवल जर काय असेल तर दया आहे. अंतकरण द्रवळ ओंजळ भरली बाहेर टाकणार. इतक्यात विंचवाने स्वभावाप्रमाणे दंश केला. विंचू परत पाण्यामध्ये पडला, गटागळ्या खाऊ लागला. साधू पुरुषाचं अंतकरण द्रवलं, परत ओंजळ भरली, परत बाहेर टाकणार, परत दंश केला, परत पाण्यात पडला, परत उचललं, परत दंश केला. असं 5-6 वेळा घडला. शेजारी त्रस्त पुरुष बसले होते. ते म्हटले, महात्माजी तुम्ही त्या विंचवाला प्रत्येक वेळा वाचवण्याचा प्रयत्न करता, मरू द्या ना त्याला. त्यावेळेस त्या साधूने इतकं गोड उत्तर दिलं, जर विंचू आपला दंश करण्याचा दुष्ट स्वभाव सोडत नसेल, त्याचा जीव वाचवणे, त्याच्यावर परोपकार करणे हा माझा चांगला स्वभाव, मित्र का सोडू. विठ्ठल विठ्ठल ऐसी कळवळ्याची जाते, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. करिला विनपीती, करिला विनपीती. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करिला विनपीती, करिला विनपीती. ऐसे कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाती. ऐशी कळवळ्याची जाते, करी लाभाविन प्रीती. कसल्याही प्रकारची लाभाची अपेक्षा नाही. स्वतः दुःख सहन करून, स्वतः कष्ट सहन करून संत महात्मे देह कष्टविती, परोपकारे आपुली ममता नाही देही. आपल्या देहावर ममत्व नाही, पण जग सुखी झालं पाहिजे. ज्ञानोबरांच्या अंतःकरणातली किती मोठी करुणा आहे पहा. माऊली शब्द किती गोड आहे, माऊली शब्द किती गोड आहे. माऊली शब्दाचा उच्चार केला, किती पाषाण हृदय मनुष्य असला त्याच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कुठल्याही अनोळखी जगामध्ये जा, महाराष्ट्र सोडून दुसऱ्या देशामध्ये जा, नुसता माऊली शब्दाचा उच्चार करा, गुलाबजामुन आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल माऊली शब्दाचा अर्थच असा आहे महाराज. माऊली म्हणजे काय हो, ह्या अखिल विश्वाच्या उद्धाराची तळमळ म्हणजेच माऊली. विठ्ठल विठ्ठल किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी, भजिजो आधी पुरखी अखंडित. ज्ञानोबरांच्या अंतःकरणातली ही भावना आहे. फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिनी, देखो आवडे ते खानी ब्रह्मविद्येची, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिगो महाबोध सुकाळा माझी विश्व. म्हणून याचे यावत प्राणी मात्राचं जगाचं कल्याण कशामध्ये आहे ते साधू पुरुषांना माहिती आहे. शोधून आले संत हिताहित जगाचे. हिताचं ज्ञान आपल्याला नाही, पोट भरण्याचं ज्ञान मात्र प्रत्येकाला आहे. मुंगळा कुठेही असू द्या, मुंगळा बरोबर गुळाकडे जातोच महाराज, जातो. मुंगी कुठेही असू द्या, गुळाकडे साखरेकडे गेल्याशिवाय राहत नाही. पोट भरण्याचं ज्ञान सगळ्याला आहे, पण उद्धाराचं ज्ञान सगळ्याला नाही. विठ्ठल विठ्ठल उद्धाराचं ज्ञान मात्र संत महात्मे आपलं शिकवतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन, जड जीव गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. म्हणून असे जे सत्पुरुष आहेत, तुमचं आमचं यच्चे यावत प्राणी मात्राचं अत्यंत कल्याण कशामध्ये ते साधू पुरुषाला माहिती आहे. विठ्ठलाची एक देखील या तस्मिन दृष्टी परावर आहे. परावराच्या दर्शनामध्ये जीवाच्या ठिकाणी शोकनाश आनंदावाप्ती प्राप्त होत असते. शोकाचा नाश होतो आणि आनंदावाप्ती प्राप्त होते. कशामुळे होत असते? भगवत दर्शनामध्ये, परमात्म्याला यथार्थ जाणण्यामध्ये, परमात्म्याच्या अपरोक्ष ज्ञानामध्ये जीव हा कृतार्थ होत असतो. आणि श्री तुकोबरांनी असा भगवत भक्तीचा, भगवत शरणागतीचा, भगवत प्राप्तीचा मार्ग सांगितला. आता जरी तुकोबरांनी उपदेश केला, मेघवृष्टीने करावा उपदेश, महाराजांनी उपदेश केला, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ते फळ प्राप्त होईल असं नाही. कुणी एखादा भाग्यवान साधक असेल, त्याच्या अंतःकरणामध्ये तो उपदेश ठसावू शकतो महाराज. आता आम्ही कीर्तनामध्ये सांगत असतो, बाबा प्रत्येकाने माळ घातली पाहिजे, आहे की नाही. आता एवढे सर्व मोठा भव्य समाज जन्मलेला आहे. मला असं वाटतं कदाचित सर्वांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल असं मला वाटतं, आणि असावी पण. कदाचित जर नसेल तर 7 दिवसामध्ये सगळ्यांनी माळ घालून घ्या. विठ्ठल विठ्ठल आता आम्ही हे बोललो सगळ्याला पटेल रुचेल असं नाही. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. जो पुण्यवान आहे, भाग्यवान आहे, त्यालाच गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी वाटेल. पुण्य पाहिजे बहुत,
जन्मांतरीचे संचित. कारण पापाने संसार आवडतो, पुण्याने परमार्थ आवडतो. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. तुकाराम महाराजांनी सगळ्याला सांगितलं, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. महाराजांनी सगळ्याला भक्तीचा अधिकार सांगितला, पण प्रत्येकाचा प्रवेश त्यामध्ये होतो असंच नाही. मग महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कोणी एका भाग्यवान साधकाच्या अंतःकरणामध्ये परमात्मा भक्तीची, परमात्मा प्राप्तीची इच्छा निर्माण झाली, कधी माझ्यावर देवाची कृपा होईल. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होत नाही. पार्थाभोवती परी अपेक्षी जे विचारशोरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना, अनिका सारिका बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैवगुणे. अमृताचा लेश दैवगुणाने. दगड मिळतील, परिस मिळणार नाही. अमृत नाही, अमृताचा अंश दैवगुणाने प्राप्त होतो. मग अमृत किती दुर्लभ आहे पहा. अमृत तुल्य नक्की मिळेल आहे की नाही. त्याला अमृत तुल्य नाव कोणी ठेवलं मला माहित नाही, पण ते नक्कीच विषय तुल्य आहे. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठ्ठल. आता विषय आला म्हणून सांगतो, जो दररोज चहा पितो, ऐका, त्याचं 5 मिनिटं आयुष्य कमी होतं. जो दररोज चहा पितो त्याचं, घाबरू नका, चहा सोडा. विठ्ठल विठ्ठल. विठाला विठाला. त्याचं कारण आहे, चहामध्ये टॅनिन आणि कॅफिन नावाचं विषारी द्रव्य आहे. चहा प्यायचा असेल तर आयुर्वेदिक चहा प्या, काढा प्या, गवती चहा प्या, पतंजलीचा प्या, कोणताही प्या, वारकरी चहा प्या. पण हे जो इतर चहा असतो, लाल होतो, प्राण्यांचं रक्त असतं. आपण नेहमी ग्रंथ वाचतो, पाहतो. म्हणून आपण वारकरी आहोत. अमृताचा लेश दैवगुणाने प्राप्त होतो म्हटले. अमृत दुर्लभ आहे, तसं सद्वासना परमार्थ करण्याची इच्छा अत्यंत दुर्लभ आहे. पाहे शरीराच्या गावा जायला गेले पांडवा, तो कार्यार्थ हा गावा सांडोनिया. ज्या कार्यासाठी परमात्म्याने आपलं शरीर दिलं, तो कार्यार्थ जीव विसरला. इंद्रिय ग्रामीचे राजपेदी, अहममतेच्या जल्पवादी, विकारांतराचे मांदे मिळवितात, ती दुःख शोकाच्या घाई मारेल याची सेचीने सांगावया. कारण काय जे ग्रासिले माया, म्हणून ते माते चुकले. ज्ञानोबा म्हणतात, म्हणून ते माते चुकले, म्हणून ते भगवत भक्तीपासून दूर गेले. का गेले? प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. देहाच्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण झाली, म्हणून काय झालं, भगवत भक्ती मनुष्यापासून दूर गेली. 5-6 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ येऊन गेला. कोरोनाचं लक्षण काय हो? सर्दीचं इन्फेक्शन म्हणजे कोरोना, बरोबर आहे. सर्दी होणं म्हणजे कोरोना आहे. मग आता सध्या प्रत्येकाच्या केसामध्ये रुमाल असतो. मग सर्दी झाल्यानंतर माणसं काय करतात, रुमालानं शेंबूड शिंकरून घेतात. चांगली गोष्ट आहे. शेंबडा सकट रुमाल केशामध्ये ठेवतात. शेंबडावर एवढं प्रेम असेल तर नाकावर किती असेल. विठ्ठल विठ्ठल. ते का सांगितलं? देहाची वरी आदरू, देहाच्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण झाली, म्हणून काय झालं, देवाची भक्ती करू वाटत नाही. म्हणजे एखादा भाग्यवान आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्तीची इच्छा निर्माण झाली. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस याची तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावे निशेसी, कायमी उद्धार पावेना. काय कृपा करीला नारायण, ऐसे तुम्ही सांगा समला जन. करा समाधान चित्त माझे, उद्धार पावेना. कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगत जन. करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेना. काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेना. काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. चित्त माझे. चित्त माझे. कायमी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. करा समाधान चित्त माझे. जगद्गुरू तुकोबऱ्यांचं कीर्तन ऐकलं, एका साधकाच्या अंतःकरणामध्ये भगवत प्राप्तीची इच्छा निर्माण झाली. श्री जगद्गुरू तुकोबऱ्यांकडे आला, श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांगे करी दंडो. महाराज कृपा करा, एवढा पूर्वा मनीचा हेत पंढरीनाथ भेटवा. तुकोबरे एवढंच करा म्हणे, आम्हाला श्री पांडुरंग परमात्म्याची भेट करून द्या, देवाचं आम्हाला दर्शन करून द्या. श्री तुकोबरांनी पाहिलं, तुकोबरांनी त्याच्या अंतःकरणाची अवस्था पाहिली. कारण पाहुणे अधिकार तैसे बोलावे, उत्तर अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओ जे त्यास तैसे द्यावे अधिकार तैसा. दावेला मार्ग चालत आहे मग कळू येते. संत महात्मे उपदेश करतात, पण उपदेश करतात संत महात्मे अधिकार पाहून उपदेश करतात.
जगद्गुरू श्री तुकोबराने पाहिलं साधारणतः अंतकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात, मल, विक्षेप आणि आवरण. मग 3 दोषाच्या निवृत्तीसाठी 3 प्रकारचं भिन्न भिन्न साधन सांगितलं. मळ दोष म्हणजे पाप वासना, विक्षेप दोष म्हणजे अंतकरणाची चंचलता, आवरण दोष म्हणजे अज्ञान. हे 3 दोषाचं चिंतन करत असताना मल दोष आहे, निष्काम कर्मानं मलदोष जात असतो. निष्काम उपासनेनं अंतकरण स्थिर होत असतं आणि श्री गुरुच्या कृपेनं तत्वमसी महावाक्यानं अज्ञानाचा आवरणाचा भंग होत असतो. श्री तुकोबाने त्याच्या अंतकरणाची अवस्था पाहिली. अंतकरणामध्ये अज्ञान आहे, भगवत प्राप्तीची इच्छा आहे, पण अंतकरण शुद्ध नाही, अंतकरणामध्ये चंचलता आहे. म्हणून श्री तुकोबर आहे अंतकरण शुद्धीसाठी जगद्गुरू श्री तुकोबर आहे भगवत प्राप्तीचा सोपा उपाय अभंगाच्या पहिल्या चरणात. भावे गावे गीत, 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 शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, हे शुद्ध करो नियाचित, शुद्ध भावा हे देव, शुद्ध भावा हे देव, शुद्ध भावा हे देव, शुद्ध भावा आहे देव. करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, शुद्ध भावा हे देव, शुद्ध भावा हे देव, शुद्ध भावा हे देव, शुद्ध भावा हे देव. भावे गावे गीत, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, भावे गावे गीत, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित, शुद्ध करो नियाचित. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्तश्री तुकोबराने चित्त शुद्ध करोनिया भावे गीत गावे तुझं भाव आहे देव. तरी हा सुलभ उपाय सोपा उपाय महाराजांनी सांगितला. तुला देव पाहिजे ना, सोपा उपाय सांगतो. चित्त शुद्ध करून भावाने प्रेमाने परमात्म्याचं भजन कर. त्यावेळेस त्या साधकांनी विचारलं, म्हणजे तुम्ही गीत गायला सांगताय, मग नेमकं भावगीत गायचं का राष्ट्रगीत गायचं म्हटलं. त्याच तुकाराम महाराज म्हणतो बा, भावगीत गायचं नाही, राष्ट्रगीत गायचं नाही. तुला गायचंय ना, गासी तरी एक विठ्ठलची गाई, 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 नाही तरी ठाई राहे उगा, नाही तरी गाई राय होगा, नाही तरी गाई राय होगा. तुला गायचे ना, मग एक परमात्म्याचं भजन कर म्हटले. दुसरं काय गाऊ नको. रामकृष्ण वासुदेवा परमात्म्याचं भजन कर, देवाचं चिंतन कर. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजवित, छंदे आपुल्या नाचत, निजे घेऊन फिरत गा. भगवान श्री रामकृष्णारी पांडुरंग परमात्म्याचं भजन कर. तेच त्या साधकाने प्रश्न केला, जगद्गुरू श्री तुकोबरायांना, महाराज तुम्ही भजन करायला सांगताय मला, पण आम्हाला पक्वाजाचं ज्ञान नाही, स्वराचं ज्ञान नाही, पेटीचं ज्ञान नाही, आम्ही कसं भजन करणार. तुकाराम महाराज म्हणतात, देव काय स्वराचा तालाचा भुकेला नाही. गिरधर लाल तो
भाव का भुका राग कला नाही जानत तुका. वास्तविक राग कला माहीत नसेल काही हरकत नाही. जर भजन येत असेल तर ते देवाची कृपाच आहे. गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे हंगी येतो देणे तुमचे देवा. परमात्म्याच्या कृपेनं भजन म्हणता येतं. बरं भजन येत नसेल नाही तयाविनं भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. देव काही भुकेला नाही. देवाला तालास्वराचे काही घेणं देणं नाही. गिरधर लालतो भाव का भुका. परमात्म्याचा भावाचा भुकेला आहे. मग येईल तैसा बोल रामकृष्ण. तुला माहिती आहे का म्हणे ते वृंदावनातले गोकुळातले गोपाळ आहेत. त्यांना काही तालाचं ज्ञान होतं काय. ती गोपाळी चांगली शहाणी. त्यांच्याजवळ काय टाळ होते मृदंग होते काही नाही. दगडाचे टाळ कोण त्याचा नाद गीती गाता छंद ताल नाही. आपल्याजवळ तर काशाचे टाळ आहेत महाराज. पण त्या गोपाळांकडे काशाचे पण टाळ नव्हते दगडाचे टाळ होते. आणि गीत गाताना भजन करताना त्यांना ताला नव्हता स्वर नव्हता. तरीसुद्धा टाळावर भजन करून दगडाच्या टाळावर भजन करून त्यांनी कृष्ण परमात्म्याची प्राप्ती केली. विठ्ठल विठ्ठल फक्त काय करा शुद्ध अंतकरणाने करोनिया शुद्ध मना नारायण स्मरावा. नारायण स्मरावा नारायण स्मरावा. करुणिया शुद्ध मना नारायण स्मरावा. नारायण स्मरावा. नारायण स्मरावा. शुद्ध मन करून या नारायण स्मरावा असे तुकोबारे सांगतात. फक्त काय करा शुद्ध अंतकरणपूर्वक भगवंताचं भजन करा. कारण अंतकरण शुद्धीपूर्वक केलेलं कर्म परमात्म्याला प्राप्त होतं. रामनाम तो सब कुछ कहे ठक ठाकुर चोर दिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ. अहो रामनाम तर सगळंच घेतात. चोर सुद्धा चोरी करताना हर हर महादेव म्हणतो. तो का पुण्य करतो का मग नाही महाराज. महाराज कुणी देवाचं नाव कुणी घेतं. पण ज्या नावाने श्री ध्रुव श्री प्रल्हाद महाराज अक्रूर महाराज उद्धव महाराज त्यांचा उद्धार झाला ते नाव काय वेगळे वेगळे म्हणजे वेगळं नाही. त्यांनी नाव घेतलं फक्त अंतकरण शुद्धीपूर्वक नाव घेतलं. आपणही नाव घेतो परंतु आपल्या अंतकरण शुद्धीपूर्वक आपण घेत नाही. म्हणून एरवी तरी पंडस होता अंतरशुद्ध नसता बाह्य कर्म तो तत्वता विटंबुगा. अंतकरण शुद्ध नसेल बाह्य कर्म चांगलं असेल तर संत महात्मे त्याला महत्त्व देत नाहीत. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाहणीला कटू दुधिया माकेला गोळे जैसा ओ सुगृही तोरण बांधले उपवासी अन्य लिंपिले कुंकुम सेंदूर केले कांतहीने कळस ढिमाचे पोकळ जळ वरिले झळाळ काय करू चित्री व फळ आतू शेन तैसे कर्म वरचिले कडा न सरे थोर मोले कुडा नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे. ज्ञानोबाला वर्णन करतात. घागर आहे मद्याचे पवित्र गोदावरीचं जल आपण त्यामध्ये सोडलं काय उपयोग होणार आहे. घागर अपवित्र आहे महाराज आहे की नाही. म्हणून महाराज सांगतात अंतकरण शुद्ध असतो मूर्ख असतो तो बिरबलाला म्हणतो बिरबल आम्हाला ब्राह्मण करा आम्ही ब्राह्मण बनावं म्हटले. त्यावेळेस बिरबल म्हणतो यवनाचा कधी ब्राह्मण होऊ शकतो का. पण आता कोण सांगणार त्याला. मग तो बिरबल काय करतो गंगेच्या तटाकावर जातो एक गाढव घेतो 4-5 पतंजलीचे साबणं घेतो आणि साबण घेऊन काय करतो त्या गाढवाला स्नान घालतो गोदावरीचं स्नान घालतो गंगेचं स्नान एकादशी दिवस असतो. आणि मग तो मूर्ख बादशाह येतो बिरबला म्हणतो बिरबल क्या कर रहे हो. म्हटले महाराज एकादशी के दिन गंगा नहाने से गधे का घोडा बना रहा हूं म्हटले. त्यावेळेस तो मूर्ख बादशाह म्हणतो अरे मूर्खच काय म्हटले गंगेच्या स्नानाने एकादशीला कुठं गाढवाचं घोडं होतं का. तसं बिरबल म्हणतो महाराज एखाद्या दिवशी गंगेच्या स्नानानं मुसलमानाचा कुठं ब्राह्मण होतो का. विठ्ठल विठ्ठल गाढव गंगेशी नाहणीले म्हटलेले. गाढवाला किती स्नान घाला उकडल्या वेल्याशिवाय राहणार नाही. महाराजांनी वर्णन केले उपवासी अन्य लिंपिले 7 दिवस उपवासी आहे. पंगत कुठेतरी सापडली अन्न सगळं सापडलं जेवायला बसला. पण पंक्तीच्या मालकाने सगळी जिलबीची पंगत होती ती जिलबी सगळी पोटाला बांधली. आता पोटाला जर 1 किलो जिलबी बांधली तरी पोट भरेल का हो महाराज भरणार नाही. उपवासी अन्य लिंपिले ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. तसं वरचं कर्म चांगलं आहे पण अंतर्गत शुद्धी नसेल तर ते कर्म परमात्मा प्राप्ती करून देण्यामध्ये असमर्थ आहे. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय भललासी वरल्या रंगा म्हणून भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विना शक्ती बोलू नये. भाव असावा भक्ती असावी
भक्तीशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. पण ते भावभक्ती कशी असली पाहिजे, शुद्ध अंतकरणपूर्वक परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. भगवान परमात्मा म्हणतो आमच्याजवळ सर्व आहे, फक्त प्रेमळ भक्ताचीच कमतरता आमच्या घरामध्ये आहे म्हणे. सगळे आम्हाला सगळे लोक भेटतात म्हणे, पण प्रेमळ भक्ताचीच आमच्या घरामध्ये काय आहे, कमतरता आहे. परमात्मा हा प्रेमाचा भुकेला आहे महाराज. देवी शबरी माता आहे, अंतकरणामध्ये शुद्ध भाव आहे. श्री गुरु मतंग ऋषीने सांगितलं देव येतील भेट देतील. आणि मग किती दिवस वाट पाहावी माहिती आहे आपल्याला. आयुष्यभर देवी शबरीने प्रभू रामचंद्रांची वाट पाहिली. भगवान परमात्मा येतील, मला दर्शन देतील, माझ्या जन्माचं साफल्य होईल. दररोज उठावं, पहाटे उठावं, रस्ता साफ करावा. ज्या रस्त्याने देव येतील तो रस्ता साफ करावा. महाराज झाडून काढावं, शेणाने सारवून घ्यावं. आता जसे आपण फुलं टाकलेत तसे फुलं टाकावे. देव येतील, दर्शन देतील. 7 दिवस नाही, आयुष्यभर महाराज. 7 दिवस हप्त्यामध्ये उल्हास असतो, पण काला झालं की उल्हास राहत नाही महाराज. पण आयुष्यभर देवाची वाट पाहिली. आणि मग सोन्याचा दिवस आजी अमृते पाहला. सोन्याचा दिवस उजडला. भगवान रामलाला आले, लक्ष्मण भैया आले. काय करून कसं करू असं झालं महाराज. आणि मग देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. भगवान प्रभू रामचंद्रांना आसन दिलं. सुंदर सुंदर बोरं होती महाराज. बोरं ती खाऊन पाहिली होती. जी गोड बोरं होती तीच देवाला दिली होती. आपलं असं असतं, जे कडू आहे नासके ते सगळं देवाला द्यायचं आहे का नाही. सारा सत्यनारायण असला की ती किडकी सुपारी ठरलेली आहे. 10 वेळा दुकानात नेल्यानंतर न चालणारा गुळगुळीत पैसा देवाला ठरलेला आहे. देवाला देताना कच्ची फळं ठरलेली आहेत. आपण देवाला कधीच चांगलं देत नाही. जर देवाला नैवेद्य चालला तर ते छोटंसं दामटं असतं, त्याच्यावर थोडा भात, त्याच्यावर सगळं कढी आमटी असते मला. आणि आपण बसलं म्हणजे 4-5 पोळ्या ताटात घेतो आहे का नाही. असं चालतं का हो? असं चालत नाही. देवाला देताना नेहमी चांगलं द्यावा. शबरी मातेने स्वतः गोड बोरं खाऊन पाहिली, गोड बोरं देवाला दिले. आणि मग भगवान परमात्मा म्हणतात काय आनंद आहे, काय त्या प्रेम आहे याच्यामध्ये. लक्ष्मण ऐका महिमा वा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची. महिमा आवडी, ऐका महिमा आवडी, ऐका महिमा आवडी, ऐका महिमा आवडी. आय बोरे खाया भिलनीची, बोरे खाया भिलनीची, बोरे खाया भिलनीची, बोरे खाया भिलनीची. आय थोडा प्रेमाचा मुकेला, थोडे प्रेमाचा मुकेला, थोडे प्रेमाचा मुकेला, हाती उडवायला तया. ऐका महिमा आवडीची, बोरे काय भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. परमात्मा प्रेमानं भोगतात महाराज आहे की नाही. द्वादशीला माणसं कशी जेवतात सांगा बरं मला, आहे की नाही. भरपूर जेवतात. 7 दिवसाचा उपवास असावा, पंक्तीचा योग यावा, गप्पा खातात माणसं, खातात ना. तसं परमात्मा गप्पा खाऊ लागले. काय आनंद आहे म्हणे, काय त्या बोरामध्ये आनंद आहे. लक्ष्मण भाईला द्रोण दिला. लक्ष्मण पाहिलं, मग या बोरं थोडे खाल्लेले दिसतात. हो मी स्वतः खाऊन पाहिलेत म्हटले, गोड देवाला दिलेत. लक्ष्मण भाई म्हणतात बघा ही शबरीची उष्ट बोरं आपण खायचे. लक्ष्मण भाईने तो द्रोण फेकून दिला. असा देवाने पाहिलं, लक्ष्मणा भैया माझ्या भक्ताचा प्रसादाचा अव्हेर केला, लक्षात ठेवा. जेव्हा ब्रह्मशक्ती लागेल तेव्हा हा द्रोण कामाला येईल. विठ्ठल विठ्ठल. ऐका, जेव्हा प्रभू रामचंद्र रावणाला मारतात, अयोध्येला येतात, रामराज्य सुरू होतं. आता रामराज्यात काही कमी आहे का. देवाला दररोज 56 प्रकारचा भोग आहे. पण ते 56 प्रकारचा भोग असला तरी प्रभू रामचंद्र म्हणायचे माझ्या शबरीच्या बोरात जो स्वाद आहे तो 56 भोगात नाही. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त एर पत्र पुष्प फळ भजावया मिस केवळ. वाचून आमचा लाग निष्कळ भक्तितत्व. आम्ही भावाचे पाहुणे भलते या भावबळ्याकडे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी काही न लगे एक भावाची कारण तुका मनियान विठोबाची भावे विन देव
नकळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे भावोही विद्येते देवो असं म्हटले. परमात्मा शुद्ध अंतकरणाने जाणला जाऊ शकतो, त्याची भक्ती होऊ शकते. सुदामदेव आहेत मला, सुदामदेव आहेत, काय वर्णन करावं. ज्याचा मित्र द्वारकेचा राजा आहे, पण घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. आम्ही सदैव सुडके, जवळ येतात चोरधाकी. खरी खायची भ्रांत आहे मला. तक्रार नाही. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरायला पांडुरंगा. आईसाहेबांनी सांगितलं, मला माहिती आहे म्हटले महाराज, आपल्या वारकऱ्याचा नियम आहे, तो का म्हणे जीवभाव देवापायी ठेवणे ते काही न मागते. आम्ही म्हणणार नाही, पण तुम्ही भेटायला तरी जा ना म्हणे, भगवंताचं दर्शन करून या. द्वारकेचा राजा ज्यांचा मित्र आहे त्याची अशी अवस्था आहे. ज्याचा मित्र नरेंद्र मोदी आहे तो भिकारी राहील का महाराज? नाही राहणार. पण कृष्ण परमात्मा होते, सगळं परमात्मा चरणी समर्पित केलं, सांसारिक पदार्थाची अपेक्षा केली नाही. द्वारकेला आले भेटायला, सांगितलं, द्वारपाळ होते, सांगा तुमचा बाळपणीचा सुदामा आला आहे. आता द्वारपाळीने पाहिलं, फाटकं धोतर, फाटकं चिरगुट. म्हटले आपण जर दिल्लीला गेलो नरेंद्र मोदी साहेबांच्या संसद भवनासमोर आणि म्हटलं तुमच्या मोदी साहेबांचा मी बाळपणीचा मित्र आहे, लोक जेलमध्ये टाकतील आपल्याला. की नाही, काय अवस्था पाहिली ती, काय भिकारी अवस्था. अरे तू कसं काय मित्र असशील म्हणे. कोणतरी देवाला सांगितलं तुमचा बाळपणीचा सुदामा आलाय. भगवान परमात्माने सोन्याचं सिंहासन सोडून दिलं आणि पळत पळत परमात्मा रस्त्यावर आले, आलिंगन दिलं, आपल्या डोळ्यातल्या प्रेमास्त्रुनी सुदाम देवाच्या चरणाचा अभिषेक केला. सुदामा किती दिवसांनी भेटलास म्हणे. काय अनन्य भक्ती आहे महाराज आहे की नाही. भक्त्याही तुष्यते केवलम नच गुणैहि भक्तिप्रिय माधवा. आणि मग सुदाम देवाला आसनावर आणलं, सोन्याच्या सिंहासनावर बसवलं. गंगादी सर्व तीर्थांनी सुदाम देवाला स्नान घातलं. सोन्याचा पितांबर, सोन्याचे वस्त्र, दागिने, सोन्याचा मुकुट घातला. सगळे 56 प्रकारचे भोग दिले. भगवंताला आठवण झाली. म्हटले अरे सुदामा इतक्या लांबून आला, वैनीनं नक्कीच काहीतरी दिलं असेल म्हटले. आता एवढ्या भोगापुढं आपले पोहे कुठे दाखवायचे महाराज आहे की नाही. मग म्या सुदाम्याच्या सोडी गाठी पहया लागे. फाटकं उपर कोपऱ्यात पडलं होतं, त्याला गाठी होत्या. देवाने ओळखलं ज्यावर ती गाठ आहे त्यावर ती नक्कीच काहीतरी आहे म्हटले. भगवंतानी गाठ उघडली, त्यात पोहे होते. कसे होते हो? फके मारे कोरडे पोहे होते. त्याला मसाला नव्हता, तिखट नव्हतं, फोडणी नव्हती महाराज आहे की नाही. कच्चे पोहे परमात्मा खाऊ लागले. एक पोह्याचा घास देवाने घातला, विश्वतृप्तीचा ढेकर दिला. दुसरा घास खाणार, आईसाहेबांनी हात धरला, रुक्मिणी मातेने हात धरला. देवा सगळंच तुम्ही खाताय, आम्हाला काही ठेवता का नाही म्हणे. त्यातला भाव असा होता, देव रुक्मिणीला माहीत होतं श्रीकृष्ण परमात्माने एक घास खाल्ला तर सोन्याची नगरी देऊन टाकली, दुसरा घास खातील तर वैकुंठ देऊन टाकतील. विठ्ठल विठ्ठल भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे. तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. शुद्ध अंतकरणपूर्वक केलेली भक्ती परमात्म्याला प्राप्त करून देते. जगद्गुरू तुकोबरायांनी पहिल्या चरणामध्ये परमात्मा प्राप्तीचं सगळ्यात सोपं साधन सांगितलं. शुद्ध अंतकरण काय करा, फक्त हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेचता खेळता, हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करिता हरिबोला. एकांतात बोला, लोकांतात बोला, देह त्यागांती बोला, भांडताना बोला, कांडताना बोला. भांडण करा पण विठ्ठल म्हणा आहे की नाही. आपण जर भांडण करताना विठ्ठल म्हणलं तर भांडणच राहणार नाही आपलं. हरिबोला जनी, हरिबोला विजनी, एका जनार्दनी हरिबोला. परमात्मा प्राप्तीचा सोपा उपाय सांगितला. आपण जर वैद्यांकडे गेलो, वैद्याकडे गेल्यानंतर वैद्य आपल्याला औषध देतात, पण औषध देताना वैद्य महत्त्वाचं पथ्य सांगतात. आपण जर पथ्य नाही पाळलं तर औषध काहीच करू शकत नाही आहे की नाही. डायबिटीज झालेलं आहे, डायबिटीज झालं आहे. दररोज 2 टाईम साखरेची गोळी खातो, दररोज 5-5 लाडू खातो, डायबिटीस राहील का महाराज? नक्कीच तो डायबिटीस वाढल्याशिवाय राहणार नाही. पथ्य आहे, साखर खायची नाही, मग त्या गोळ्या काय करतात, परिणाम करतात. ज्ञानोबराय म्हणतात नाना पथ्यशी औषध आहे, रोगी दाटलाही जे. अहो महाराज किती मोठा रोग असू द्या, पथ्य पाळलं तर 100 वर्ष जगतो. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी भगवत प्राप्तीचा सोपा उपाय पहिल्या चरणामध्ये सांगितला, पुढं 3-4 चरणामध्ये पथ्य सांगितलं. त्यातलं पहिलं पथ्य जर काय असेल तर अभंगाचं 3रं चरण. अनिकाते कानी, 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 अनिकाते कानी. कांचनाने आणि कांचनाने
कानी गुणदोष मनानानी, अनेकांचे गुणदोष कानी मनानानी. तुकाराम मला सांगतात दुसऱ्याच्या गुणदोषाचा विचार करू नका. पथ्य सांगितलं, पारा भजन करा. देवाचं भजन करीत असताना निर्मळ अंतकरणानं भजन करा. पण त्यातलं पहिलं पथ्य आहे, कोणाच्या गुणदोषाचा विचार करू नका. आपण जगाचे गुणदोष पाहू लागलो तर आपलं सगळं भजन वाया गेल्याशिवाय राहणार नाही. हा असा तो तसा कशाला म्हणतो बाबा अनंत वाचाळ, असं वर्णन कोणाच्या गुणदोषाचा विचार करू नका. कारण जर आपण जर जगाचं चिंतन केलं तर जगत हे गुणदोषात्मक आहे, गुणात्मक सृष्टी आहे. सगळेच दोष एका ठिकाणी कधीच सापडणार नाहीत, सगळेच गुण एका ठिकाणी कधीच सापडणार नाहीत. काही गुण आहेत, काही दोष आहेत. परंतु जगात अशी एकही निरर्थक वस्तू नाही ज्यापासून आपल्याला काही घेता येणार नाही. कशी वस्तू असू द्या, त्यातून आपल्याला काही ना काही स्वीकार करता येतं महाराज. म्हणून जगातून घेत असताना शास्त्र सांगतं नेहमी जगाचे गुण पहा. नेहमी पाहत असताना जगाचे गुण पहा. दोष पाहत असताना नेहमी स्वतःचे दोष पहा. नेहमी स्वतःचे दोष पहा. गुण पाहत असताना जगाचे गुण पहा. माणसाचं उलटं असतं, माणूस स्वतःचे गुण पाहतो, जगाचे दोष पाहतो. कासे या गुणदोष पाहू अनेकांचे, मज काय त्यांचे उणे असे. तुकाराम मला सांगता मी जगाचे गुणदोष कशामुळं पाहू? काय पाप पुण्य पाहू अनेकांचे, मज काय त्यांचे उणे असे. नष्टदुष्टपण कवनाचे वानू, तयाहून अनु अधिक माझे. कुचर खोटा मज कोणासे आगळा, तो मी पाहो डोळा आपुले. संत शिरोमणी कबीर महाराजांचा दोहा है, बुरा देखे जो मैं चला, बुरा न मिला कोई. जो अपना दिल खोजा तो मुझसे बुरा न मिला कोई. मी वाईट मनुष्य जगामध्ये पाहायला गेलो, पण मला वाईट कोणी सापडलाच नाही. पण जेव्हा माझं अंतकरण पाहिलं, माझ्यासारखा वाईट कोणी सापडलाच नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्र सांगतं नेहमी जगाचे गुण पहा, जगाचे दोष पाहू नका. शास्त्र सांगतं नेहमी स्वतःचे दोष पहा, स्वतःचे गुण कधी पाहू नका. स्वतःचे गुण पाहिले की मनुष्याचं पारमार्थिक मार्ग पदभ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. जगाचे दोष पाहिले त्याचा परमार्थ भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. मग जगामध्ये ह्या गुणदोषात्मक सृष्टीमध्ये नेहमी काय करा? गुणात्मक दृष्टी ठेवा. गुणात्मक दृष्टीनं परमात्म्याचं दर्शन करा. अनेकांचे कानी गुणदोष मनानं, आणि त्याचा परिणाम काय होतो? आपण जर जगाच्या गुणदोषाचा विचार केला तर महाराज सांगतात आशा जैसे दुःखाते, व्याली निंदा दुरते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. निंदा काय करते? निंदा पापाला प्रसवते महाराज. असो खळायचे फार आम्हा तयाचे उपकार, करीती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. तुकाराम महाराज म्हणतात बरं आहे म्हणे, आहे की नाही? आपण व्यवहारात म्हणतो निंदकाचे घर असावे शेजार. का म्हणतो? कारण निंदक हा साबण न लावता आपलं पाप घालवतो. किती उपकार आहेत निंदकाचे, आहे की नाही? म्हणून जो आपली निंदा करतो त्याच्यावर प्रसन्न व्हा, रागावू नका कधी. कारण निंदक काय करत असतो? आपलं पाप घालवत असतो. पण माणसाचं उलटं आहे, निंदा करणाऱ्या माणसाला वाईट वाटतो आणि स्तुती करणाऱ्या माणसाला अत्यंत प्रिय वाटतो. स्तुती करणाऱ्यापासून नेहमी सावध राहा, स्तुती करणाऱ्यापासून सावध राहा. पण जे निंदा करतात त्यांना आपला हितकारक माना. कारण निंदक काय करत असतो? आपलं पाप घालवत असतो. येती निंदका पाशे अशेषही पापे ज्ञानोबराय वर्णन करतात. जो निंदा करतो तो आपलं सर्व पाप काय करत असतो? घालवत असतो. एक गावामध्ये सज्जन होते. कोणी वारकरी आला, संत महात्माला घरी न्यावं, पूजन करावं, अन्नदान करावं असा त्याचा नियम होता. वस्त्रदान करावं असा नियम होता. सज्जन होता. एक बैरागी आला, साधू आला. बैरागी होता, तपस्वी होता. आता बैरागी लोक कसे असतात? जरा तापी असतात, म्हणजे कडक असतात, स्वभाव त्यांचा उग्र असतो महाराज. ते बैरागी होते. आणि मग ते सज्जनाने घरामध्ये बोलवलं. घाली संताशी असणे पूजा करी काय वाचा, म्हणजे सगळं केलं. आनंद वाटला. आणि मग म्हटले महाराज जेवण करा. म्हटले माझा नियम खूप कडक आहे, तुला माहीत नाही म्हणे. माझ्या नियमात जर थोडीफार चूक झाली तर मी शाप देतो. म्हटले माझा खूप नियम कडक आहे. म्हटले काही हरकत नाही म्हणे, मी तुम्हाला शुद्ध पाणी आणून देतो, शुद्ध तुम्ही शिदा आणून देतो, सोहळ्यामध्ये स्वयंपाक करा. आम्ही तुमच्या कार्यात कसली वेगळा स्वयंपाक दिला, शेगडी वेगळी दिली, शिदा गंगेचं पाणी सगळं दिलं, वेगळं तुम्ही स्वतः करा. काही चूक झाली तर मी शाप देतो. म्हटले माझा नियम खूप कडक आहे. आणि स्वयंपाक केला, सोहळ्यामध्ये स्वयंपाक केला, गंगेचं पाणी आणलं, देवाला नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर घडून येते घटना घडली महाराज. त्या नैवेद्यामध्ये एक उंदराची लेंडी होती. तो मला बघ तुला मी बोललो होतो, माझ्या भक्तीमध्ये माझ्या तपश्चर्यामध्ये काय आड आलं तर मला ते सहन होत नाही. की आता बघ मी देवाला नैवेद्य दाखवला आहे,
देवाला नैवेद्य दाखवलाय. देवाला नैवेद्य दाखवल्यामुळं तो मला प्रसाद म्हणून खावा लागेल, पण ह्या पापामुळं तो निपुत्रिक होशील. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या बैराग्याने शाप दिला. त्या सज्जनाने पाय धरले, म्हटले महाराज माझं काय चुकलं सांगा. सोहळ्यात तुम्ही स्वयंपाक केला, गंगेचं पाणी आणून दिलं, माझा कसल्याही प्रकारचा स्पर्श नाही, माझा दोष काय. दया संता भांडवल भूतांची दया. हे भांडवल संत दयाळू असतात. त्यांना कळालं ह्या सज्जनाची कसल्या प्रकारची चूक नाही. म्हटले ठीक आहे, माझ्या लक्षात आले. पण बैरागाने सांगितलं ठीक आहे, आता मी शाप दिलाय, ते शाप माघारी घेता येत नाही. फक्त मी तुला एक उशाप असा देतो, लोक तुझी 1 महिना निंदा करतील असं वाग, तुझं पाप नष्ट होईल. विठ्ठल विठ्ठल. आता बघा, तो गावातला सज्जन आहे, कोण निंदा करेल का? कोण निंदा करणार नाही. मला आता कसं करायचं आहे, 1 महिना लोकांनी निंदा करावी असं वागलं पाहिजे. मग गावाच्या बाहेर एक घर होतं, वेश्या होत्या, त्यांच्याकडे गेला, नमस्कार केला. म्हटले आईसाहेब काय नाही म्हणे, तुमचा महिनाभराचा आम्ही पगार देऊन टाकू, फक्त आपलं एक करायचं आईसाहेब म्हणे. काय करायचं, गावाच्या वेशीमध्ये मी रथ घेऊन येईन, रथ आणल्यानंतर मी रथामध्ये बसेन, तुम्ही दोघींनी माझ्या शेजारी बसायचं आणि प्रदक्षिणा गावाला करायची, मी तुम्हाला परत वेशीमध्ये आणून सोडून देईन, तुम्ही तुमच्या घरी जायचं, तुमचा पगार तुम्हाला दिला जाईल. त्यावेळेस त्या दोन्ही स्त्रियांनी सांगितलं महाराज लोक तुमची निंदा करतील, तेच तर मला पाहिजे. म्हटले तेच पाहिजे मला, काय काळजी करू नका. आणि मग ठरल्याप्रमाणे रथ वेशीतून प्रदर्शना करत असताना परत त्या वेशीमध्ये सोडण्यासाठी आला. त्या वेशीच्या कोपऱ्यामध्ये एका वारकऱ्याचं घर होतं, एका वारकऱ्याचं घर होतं आणि तो वारकरीमध्ये पोथी वाचत बसला होता. त्या वारकऱ्याची स्त्री कचरा झाडला आणि ती कचरा टाकण्यासाठी सुपलीमध्येच कचरा घेतला आणि टाकण्यासाठी अंगणाच्या बाहेर आली. आल्यानंतर त्या मातेने ते दृश्य पाहिलं. म्हटले बघा आपल्या गावातला सज्जन पण भ्रष्ट झाला, पळत पळत देवघरात गेली. म्हणजे मालक चला चला म्हणे, बघा काय परिस्थिती निर्माण झालेली आहे. तो जो काय वारकरी होता, पोथी वाचत होता, त्याला अंतर्ज्ञानाने सगळा प्रकार कळला. म्हटले मूर्खेच बाई, तुला काय अक्कल नाही. म्हटले ते वारकरी बाहेर. म्हणून महाराज सांगता अनेकांचे कानी गुणदोष मनानाने, कुणाच्याही गुणदोषाचा विचार करू नका. जगामध्ये नेहमी गुणात्मक दृष्टी ठेवा. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुकोबराने पथ्य सांगितलंय. पहिलं पथ्य सांगितलं गुणदोषाचा विचार करू नका. दुसरं पथ्य अभंगाच्या पुढच्या चरणामध्ये मस्तक ठेंगना 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 करी संतांच्या चरणा करी संतांच्या चरणा हरी संताचा चरणा हरी संताचा चरणा करी संतांच्या चरणा करी संतांच्या चरणा हरी संताचा चरणा हरी संताचा तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव भावा आहे देवा तुझा भावा आहे देवा आहे देव तुझ बाबा आहे देव तुझा भावा आहे देवा आहे देवा आहे देवा मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. पुढचं पथ्य तुकोबाने सांगितलं देवाचं भजन करा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त शुद्ध अंतकरणपूर्वक परमात्म्याचं भजन करा. भजन करत असताना कोणाच्या गुणदोषाचा विचार करू नका. दुसरं काय करा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संत महात्मे घरामध्ये आले, आपलं मस्तक काय करा, ठेंगणा करा, नाम त्या साधू पुरुषाच्या चरणावर ठेवा. घाली संतासे आसने
पूजा करी काय वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते. पूर्वी संतांची सेवा करा. आपली हिंदू संस्कृती आहे, आपली भारतीय संस्कृती आहे, वैदिक संस्कृती आहे. घरातले आईवडील मुलांना शिकवतात बाबा मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. घरात वडीलधारी माणसं असली आपण शिकवतो बाबा आजोबाच्या पाया पड, आई वडिलांच्या पाया पड. वारकरी दारामध्ये आला, वारकरी घरात आला, त्या वारकऱ्यांचं काय करा, पूजन करा, वैष्णवांचं पूजन करा. म्हणून मस्तक ठेंगणा. पण कलियुगामध्ये अशी परिस्थिती आली महाराज. नमस्कारावया हरिदासा, लाजती धरिती गर्वसा, पोटासाठी खंसा, वंदिती म्लेंछाच्या. तुकाराम महाराज वर्णन करतात. देव संताना हे मान, देवमानी मुसलमान, ऐसे पोटाचे मारिले, देवा आशा विटंबिले, घाली लोटांगण, वंदी नीचाचे चरण. तुका म्हणे धर्म न कळे माजल्याचा भ्रम. पोटासाठी माणसं आता कुणाच्याही पाया पडतात, म्लेंछाच्या पाया पडतात. पण आपली धर्मसंस्कृती आपण शिकवते. संत महात्मा वारकरी आले, त्या वारकऱ्यांचं काय करा, पूजन करा, त्याच्या चरणावर मस्तक ठेवा. मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा. कारण वारकऱ्याच्या नमस्कारातलं काय फल आहे महाराज, अमोघ फल आहे, अमोघ असं म्हटलेलं आहे. संतांचं दर्शन कधी वाया जात नाही, न वजे वाया झाले. संतांचे दर्शन शुद्ध आचरण वाया न वजे. संतांचं दर्शन कधी वाया जात नाही. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. आपल्याला माहिती आहे नेवाशा गावामध्ये दिंडी चालली होती. दिंडी नव्हती, ती प्रेत यात्रा होती. आणि मग पुढं सौभाग्यवती माता सतीचं वाण घेऊन सौभाग्याचे अलंकार धारण करून सती जायला निघाली होती. समोरून एक दिंडी आली. ती दिंडी होती सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानोबर आहे, सोपन काका मुक्ताबाई. भजन करीत चालले होते. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. भजन चाललं होतं. आणि मग त्या माऊलीला वाटलं आता आपण पतीबरोबर सतीत जाणार आहे. जाता जाता संतांची दिंडी आली. साधू पुरुषाच्या चरणावर आपलं मस्तक ठेवून जीवन कृतार्थ करावं म्हणून ती माता श्री ज्ञानोबर यांच्या चरणावर मस्तक ठेवते. श्री ज्ञानोबर आशीर्वाद देतात, सौभाग्यवती भव. त्यावेळेस त्या माऊली म्हणतात, ती जग माता होती, ती बाई जी सती पतिव्रता बाई होती, म्हणते महाराज ज्ञानोबर आहे, तुम्ही आशीर्वाद दिलाय म्हटले, पण खरं सांगू का म्हणे, हे जी यात्रा चालली माझ्या मालकाची अंत्ययात्रा आहे, मी सती जायला निघाले म्हटले. आशीर्वाद केव्हा सिद्ध व्हायचा? तेव्हा श्री ज्ञानोबर सांगतात, माऊली आई आशीर्वाद कोणी दिलाय विचार करा म्हणले. ज्ञानोबर सांगितलं, ठेवा म्हणे, खाली ठेवा. काय नाव आहे? सच्चिदानंद. सच्चिदानंद नाव आहे, मरतो कस काय म्हणे? मेले माणूस जिथं उठविलं, मेले माणूस जिथं उठविलं. ज्ञानोबराने हाक मारल्याबरोबर सच्चिदानंद सच्चिदानंद वाह तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद, तटा तटा तुटती बंद. सच्चिदानंद सच्चिदानंद तट तटा तुटती बंध, तट तटा तुटती बंध, तट तटा तुटती बंध. बंद तुटून जातात महाराज. नाव सच्चिदानंद आहे, मरतात कसे? हाक मारल्यावर झोपेतून उठाव तसं उठले. ज्ञानोबरांचा काय महिमा आहे? नुसतं सच्चिदानंद बाबांना जिवंत नाही केलं महाराज. शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे, जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत सच्चिदानंद बाबा जिवंत आहेत. विठ्ठल विठ्ठल. चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वरी असं समजू नका. जोपर्यंत ज्ञानेश्वरी आहे तोपर्यंत चंद्र सूर्याला अस्तित्व आहे महाराज. म्हणून असा एवढा मोठा महिमा साधू पुरुषांचा असल्यामुळं मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आपण नेहमी विषय ऐकतो ईश्वर सेवा आणि संत सेवा. ईश्वर सेवेनं अदृष्ट फल प्राप्त होतं, संत सेवेनं दृष्ट अदृष्ट दोन्ही फलाची प्राप्ती होते. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. आता वारकऱ्याचा आपली महाराष्ट्र म्हणजे वारकऱ्यांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. वारकऱ्याचा नियम आहे, आपली फक्त वर्षातून एक आषाढी वारी पायी असते महाराज. पण वैष्णवांचा असा नियम आहे 12 महिने पायी, 12 महिने पायी. दशमीला चंद्रभागेचं स्नान झालंच पाहिजे आहे ना. तर वारकरी दशमीला चंद्रभागेचा स्नानाला दिसला नाही तर इतर वारकरी म्हणतात ज्या अर्थी दशमीला स्नानाला दिसत नाही त्या अर्थी 10वं करून घ्या. विठ्ठल वारकऱ्याचा नियम आहे, दशमीचं चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे, एकादशीला जागर झाला पाहिजे, द्वादशीला खिरापत झाली पाहिजे, त्रयोदशीला परत आळंदीचा रस्ता धरायचा, आळंदीला दशमीला इंद्रायणीचं स्नान झालं पाहिजे, एकादशीला जागर, द्वादशीला खिरापत, त्रयोदशीला परत पंढरीनाथ परमात्म्याची वाट धरायची. असा वारकऱ्यांचा नियम आहे.
आणि मग असाच एक नेमाचा वारकरी पंढरीनाथ परमात्मा 12ही महिने वारी करणारा वारकरी पंढरपूरला जात असताना वैशाखाचा महिना होता. पंढरपूरच्या अलीकडे आदल्या दिवशी उद्या पंढरीला जायचं आहे, आदल्या दिवशी पाटलाच्या घरी मुक्काम पडला. आणि मुक्काम पडल्यानंतर न्याहारी केली, प्रसाद घेतल्यानंतर सकाळी उठून जाताना पाटलाने सांगितलं, म्हटले तुम्ही आता पंढरपूरला जाणार, आज जाणार, सुंदर असे 5 नारळ एवढे 5 मोठे मोठे आंबे दिले महाराज, पिकलेले आंबे दिले, तुम्ही चाललात देवाचं दर्शन करा, देवाला सांगा पाटलांनी 5 आंबे दिलेत म्हणून सांगा. आणि मग ठरल्याप्रमाणे ते जात असताना आता कथेची सामग्री, देह अवसानावरी नको जावं देव भंगा, गात्री, भजन करायचं म्हटलं तर पोटामध्ये अन्न पाहिजे, वारी करायची म्हणजे ताकद पाहिजे महाराज की नाही. आणि मग वारी करत असताना शरीर गली गात्र होत असतं, भूक लागली, भूक लागल्यानंतर देवाची क्षमा मागितली, देवा पांडुरंगा क्षमा करा, पाटलांनी 5 आंबे दिले होते, देवा क्षमा करा, भूक लागली आहे, कारण पोटात अन्न असल्याशिवाय मी चालू शकणार नाही, आपल्याला माहिती आहे पोटात अन्न असल्याशिवाय मनुष्य चालू शकत नाही. 2 आंबे खाल्ले, 2 आंबे खाल्ले, 3 आंबे बरोबर घेतले, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा केली, संत शिरोमणी चोखोबर यांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं, भक्त शिरोमणी श्री नामदेव यांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवलं, गरुड खांबाला आलिंगन दिलं, कान धरवणे नाचे गरुड पारी, लोटांगण घालवणे महाद्वारी, देवाजवळ आले, डोळे भरून या पाहेन तुझे मुख, त्याची मज सुख, डोळे भरून देवाला पाहिलं, देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं, भाग गेला शेण गेला अवघा, देवा पहा म्हणे, आलो म्हणे, काल मुक्काम पडला होता, पाटलांनी 5 आंबे दिले होते, क्षमा करा, 2 मी खाल्ले, 3 तुमच्याजवळ ठेवले, देवाजवळ ठेवले, आईसाहेबाचं दर्शन केलं, एकादशीचा जागर झाला, द्वादशी खिरापत झाली, त्रयोदशीला परत वारकऱ्याने आळंदीचा रस्ता धरला, परत त्या पाटलाच्या घरी पहिला मुक्काम पडला. विचारलं, दिले आंबे? दिले म्हणे, आंबे दिले, पण खरं खरं सांगितलं, दिले म्हणे, पण देवाला 3च आंबे दिले, म्हटले क्षमा करा, असं असं सगळं घडलं सांगितलं. पाटलाच्या स्वप्नामध्ये देव गेले, अरे म्हणे पाटला तुझे मला 2च आंबे मिळाले म्हटले. पाटलाला आश्चर्य वाटलं, वारकरी सांगतोय 3 दिले, देव सांगतात 2 दिले. सकाळी उठल्या पाटील वारकऱ्या म्हणतो, वारकरी बाबा खोटं बोला कधी शिकले म्हणे, आहे की नाही. देवाने स्वप्नात येऊन सांगितलं की मला 2 मिळाले, तुम्ही सांगताय 3 दिले. वारकरी म्हटले मी कधी खोटं बोलत नाही, वारकरी कधी खोटं बोलत नसतात, आहे की नाही, वैष्णव कधी खोटं बोलत नसतात. म्हटले आम्ही नियम आहे आमचा, खरं सांगतो म्हणे, चंद्रभागेचं स्नान केलं आणि मग 2 आंबे मी खाल्ले, 3 देवाला दिले. पहा मी देवाला प्रार्थना करतो, देव तुम्हाला नक्कीच खरं खरं आज सांगतील म्हटले. आणि मग थांबा म्हटले, आजचे दिवस थांबा. तो पाटील तुळशीच्या वृंदावनाजवळ झोपला, वारकरी तुळशी वृंदावनाजवळ झोपला. आणि मग पांडुरंगाने पाटलाच्या स्वप्नात येऊन सांगितलं, अरे पाटला जे वारकरी 2 खाल्ले तेच मला मिळाले, बाकीचे 3 पुजारी घेऊन गेला. विठ्ठल विठ्ठल मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, साधू संतांची सेवा केली तर ती परमात्म्याला प्राप्त होत असते. तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय, भगवत प्राप्तीचा महाराजांनी सोपा उपाय सांगितला. भजन करा, शुद्ध अंतकरणाने देवाचं नामचिंतन करा, गुणदोषाचा विचार करू नका, साधू संतांचं पूजन करा. आणखी कोणतं पथ्य आहे पुढच्या चरणामध्ये, वेची ते वचन, वेची ते वचन, वेची ते वचन, दिन राहे समाधान, दिन राहे समाधान, तुझं भावा हे देव, तुझं भावा हे देव, दिन राहे समाधान, दिन राहे समाधान, तुझं भावा हे देव, वेचिते वचन जेणे राहे समाधान, असं वचन बोल म्हणे ज्याच्यावर चित्ताला समाधान प्राप्त होईल. बोलवायचे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले, असं बोला, आहे की नाही, असं गोड बोला. बातों में बात, बातों में लात, बातों में घी शक्कर. बोलण्यामध्येच काय होतं, तूप साखर खायला मिळते आणि बोलण्यामध्येच भांडण घडत असतं. म्हणून मधुरावाणी होती, का म्हणे मधुरावाणी होती, गोड असं बोललं पाहिजे. मुखी अमृताची काय प्रतिज्ञा आहे महाराज. धर्मराज युधिष्ठिर म्हटले, त्यांच्या सत्यव्रताच्या नियमामुळं धर्मराज युधिष्ठिरांचा रथ कुरुक्षेत्रामध्ये आधांतरी चालायचा. महाराज काय नियम असेल. शेवटचा प्रसंग आपल्याला सांगतो, गांधारीने सांगितलं आपलं सगळं संपलंय म्हटले,
तुला जर पांडवावर विजय प्राप्त करायचा असेल तर जा धर्मराज युधिष्ठिराकडे जा, तो तुला विजय प्राप्त होण्याचा आशीर्वाद देईल म्हटले. आणि मग तो दुर्योधन जातो, नमस्कार करतो, या सुयोधन या. ते दुर्योधन म्हणत नव्हते, सुयोधन म्हणायचे, या म्हणे, काय इच्छा आहे तुम्हाला, मला मारायचं आहे म्हणे, तुमचा मृत्यू सांगा मला. आपला मृत्यू कोण सांगेल महाराज? नाही सांगणार. नाथमरांची ओवी किती गोड आहे पहा. करावया पांडव निर्दाळन, वज्रदेही व्हावया आपण, वर्म पुसता दुर्योधन, धर्म असत्य वचन न बोले. इतका कठीण प्रसंग आला आहे. पांडवाचा नाश करायचा आहे, वज्रदेही व्हायचं आहे, सांगा काय करू. अशा कठीण प्रसंगाला सुद्धा धर्मराज खोटे बोलले नाहीत. स्नान कर गंगेचं, अंगावर एकही वस्त्र ठेवू नको. तुझ्या आईनं डोळ्यावरची पट्टी काढून तुला नखशिकांत पाहिलं, तुझा देह वज्राचा होईल. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला माहिती आहे, नरो वा कुंजरो वा, धर्मराजाने असत्य बोललं, अर्ध असत्य बोललं, बोललो नाही, देवाने बोलायला लावलं. वधविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. धर्मराजाकडून भगवान कृष्ण परमात्म्याने अर्ध असत्य भाषण करवलं. परिणाम काय झाला? अर्धा अंगठा गळून गेला. कीर्तनकार मंडळी सांगतात, धर्मराजाचा अंगठा गळाला, आपलं काय काय गळलं. अरे आपल्यासाठी स्वर्ग नाही, आपल्यासाठी पेशल नरकच आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण आपलं खोटंच भाषण एवढं आहे, आपण स्वर्गाला जाणारच नाही पहिली गोष्ट. म्हणून महाराज सांगतात, बोलत असताना कसं बोलावे, ते वचन जेणे राहे समाधान, ज्याच्या योगानं चित्ताला अत्यंतिक समाधान राहील असं प्रिय भाषण आपण सर्वांनी केलं पाहिजे. तुझं व्हावा हे देव. तरी हा सुलभ उपाय आणि एवढे सगळे उपाय सांगितले. आणखी एक सोपा उपाय महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे फार, 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 फार, तुका म्हणे फार. होणार तारी पराऊ पकार, होणार तारी पराऊ पकार, तुझं भावाये देवा, तुझं भावाये देवा, तुझं भावाये देवा, तुझं भावाये देवा. होणार तारी परोपकार, होणार तारी परोपकार, देवा, तुझं भावाये देवा, तुझं भावाये देवा, तुझं भावाये देवा. खोबार खुमाये, बार कुमार, जय जय विठोबार खुमाये, जय विठोबार कुमार, जय जय विठोबार खुमाये. जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, 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 कुमाई विठोबार कुमार, चला चला. विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, भगवान की जय. गुरु निवृत्तीनाथ महाराज
विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. श्री तुकोबराने परमात्मा प्राप्तीचं सोपं साधन सांगितलं. तुझं व्हावं आहे देव तरी हा सुलभ उपाव. शुद्ध अंतकरणपूर्वक परमात्म्याचं प्रेमानं भजन कर. भजन करीत असताना कोणाच्या गुणदोषाचा विचार करू नको. साधू संतांचं पूजन कर, सत्य भाषण कर, गोड भाषण कर. आणि शेवटी सांगितलं तुका म्हणे फार फार नाही शक्य झालं तरी थोडा तरी परोपकार. थोडं तरी परोपकार करा. महाराज सांगता नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. दूध देऊ नका, ताक द्यायला काय हरकत आहे का? नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. अन्न देऊ नका, पाणी द्यायला काय हरकत आहे का? पण ते पाणीसुद्धा बिस्लरीचं विकत मिळतंय. सध्याची परिस्थिती अशी आहे महाराज. म्हणून महाराजांनी सांगितलं तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. जीवनामध्ये परोपकार घडला पाहिजे. पर उपकारे वेचियल्या शक्ती तेने आत्मस्थिती झाली तिले. महाराज वर्णन करतात पर उपकारे काया वाचा मन वेची सुदर्शन रक्षितया पुण्य परोपकार पापते परपीडा. परोपकार हाच पुण्य आहे. परपीडा दुसऱ्याला त्रास देणं हेच पाप आहे. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे, परपीडा परनिंदारे खरे पाप तयाचे. म्हणून नेहमी काय करा? परोपकार करा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. आपल्याला जे प्राप्त झालेलं द्रव्य आहे त्यातून द्रव्य शुद्धीचा विचार संतांनी सांगितला. म्हणून आपण काय केलं पाहिजे? उदास वृत्तीनं परमात्मक कार्यासाठी सत्कृतीसाठी ते द्रव्य जे आहे आपण समर्पित केलं पाहिजे. महाराज काय संतांचा पुरुषार्थ आहे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. नेवासा क्षेत्रामध्ये भगवान श्री ज्ञानोबा यांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितले ते ज्ञानेश्वरीचं मंदिर आज आपण पाहतो. प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज संस्थेतील प्रातस्मरणीय सद्गुरू वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे त्यांनी ते मंदिर बांधलं. सोन्याचा कळस प्रातस्मरणीय श्रीगुरू मामासाहेब दांडेकर त्यांच्या हातून झाला. ते मंदिर कसं बांधलं आपल्याला माहिती आहे? स्वतःची जमीन विकून मंदिर बांधलं. विठ्ठल लोक धर्मशाळा बांधतात, मठ बांधतात, पण समाजाचा पैसा घेऊन बांधतात. त्यात काही विशेष नाही, त्यात कसल्या प्रकारचं विशेष नाही. स्वतःचा पैसा खर्च करून मंदिर मठ बांधणं ही अत्यंत असणारी परोपकाराची कृती आहे, सत्कृती आहे. कर्णस्त्वचम शिभे मांसम जीवम जिमुत वाहनः ददव ददे चिरस्थेनी नास्ते देयम महात्मनः. साधू पुरुषाजवळ न देण्यासारखी कोणतीच वस्तू नाही. कर्णाने आपली त्वचा दान केली, शिबिराजाने आपलं मांस दान केलं, जिमत वाहन नावाच्या राजाने आपला जीव समर्पित केला, दधीची ऋषीने आपल्या अस्थी दान केल्या. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. एकदा मोठ्या प्रेमानं सद्गुरू निवृत्तीनाथांचा हात वर करून भजन करू. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली रे पुरी देवा कोणी उत्तरे राजमाप राज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अनेका. राजमाप राज महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया